ओके स्टुडंट, लास्ट लेक्चरला आपण डायनॅमिक्सचे दोन टाईप पाहिले, कायनेटिक्स अँड कायनेमॅटिक्स. त्यानंतर आपण या लेक्चरमध्ये काही बेसिक कन्सेप्ट जे आहेत त्या आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर पहिली बेसिक कन्सेप्ट आहे पार्टिकल्स. पहिली बेसिक कन्सेप्ट आहे पार्टिकल्स. तर पार्टिकल म्हणजे काय? पार्टिकल हा अतिशय खूप असा छोटासा पार्टिकल असतो, खूप छोटा. जसं की या ठिकाणी पहा, मी काढलाय पार्टिकल दिसतोय. सपोज हा एक पार्टिकल आहे. ओके, दिस इज अ पार्टिकल. तर ह्याला पार्टिकल कधी म्हणायचं? तर ह्याला आपण एक छोटासा असा पॉइंट येतो. पार्टिकल हा एक छोटासा असा काय पार्टिकल हा एक छोटासा असा पॉइंट असतो, पॉइंट शेपचा बारीक असा, की त्याला मास कसं असतं, एक छोटंसंच मास असतं त्याला, म्हणजे स्वतःचा असं एक डेफिनेट मास असतं त्याला, आणि ते मास एका पॉइंटला सगळं कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. बरोबर? म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो पॉइंट मास. म्हणजे पार्टिकल हा एक पॉइंट मास असतं. ते जे पॉइंट मास आहे, तर हा जो पॉइंट मास आहे, जे या ठिकाणी दिसतंय तुम्हाला, त्या पॉइंट मासला डायमेन्शन असतं का? तर डायमेन्शन नसतं. डायमेन्शन म्हणजे काय? त्याला त्याची लांबी, रुंदी आणि उंची आपण ती मोजू शकतो का पार्टिकलची? नाही मोजू शकत. म्हणजे त्याला डायमेन्शन हे नसतात. समजतंय? म्हणजे पॉइंट मास असतो तो एक, आणि त्याला डायमेन्शन नसतात. म्हणजे विदाउट पार्टिकल इज अ पॉइंट मास विदाउट डायमेन्शन्स. म्हणजे त्याला डायमेन्शन्स नसतात. समजतंय? डायमेन्शन्स म्हणजे काय? डायमेन्शन म्हणजे त्याला जी आपण म्हणतो लांबी, रुंदी, उंची, हे डायमेन्शन्स आहेत. ओके, ते आपण मोजतो, त्याचा आकार मोजतो आपण. लांबी किती आहे, त्याची रुंदी किती आहे, त्याची उंची किती आहे, हे जे डायमेन्शन्स आहेत ते आपल्याला पार्टिकलचे मोजता येत नाहीत. म्हणजेच काय, की त्याला डायमेन्शन नसतात. समजतंय? असं जे पॉइंट मास आहे की ज्याला डायमेन्शन नसतात, परंतु त्या पार्टिकलमध्ये त्याच्या आतमध्ये काही ना काही एक डेफिनाइट अमाऊंटचं मॅटर असतं. मॅटर म्हणजे त्याच्या आतमध्ये भरलेलं असतं मॅटर. समजतंय? म्हणजे आपण या ठिकाणी पार्टिकल्स म्हणजे काय, की एक पॉइंट मास असतं की ज्या पॉइंट मासला कसल्याही प्रकारचं डायमेन्शन नसतं. डायमेन्शन्स म्हणजे काय, लांबी, रुंदी, उंची, हे जे डायमेन्शन्स त्याला नसतात. समजतंय? म्हणजे त्याला लांबी, रुंदी, उंची हे डायमेन्शन नसतात. त्याला डेफिनेट असं मास असतं. त्यामुळे आपण त्याला काय म्हणलंय, पॉइंट मास म्हणलंय. आणि त्याला डायमेन्शन्स हे नसतात, त्यामुळे इथे आपण म्हणले विदाउट डायमेन्शन्स. आणि त्याला एक डेफिनेट काय असतं, डेफिनाइट असा त्याच्यामध्ये मॅटर भरलेला असतो त्या पॉइंटमध्ये. डेफिनाइट मॅटर त्याच्यामध्ये असतो. त्या पार्टिकलमध्ये काही ना काही बाब किंवा काही ना काही बाब त्याच्यामध्ये असते, त्या मॅटरमध्ये, सॉरी त्या पार्टिकलच्या आतमध्ये. ओके, समजतंय? मग हे जे पॉइंट मास आहे त्याला आपण काय म्हणतो, पार्टिकल म्हणतो. समजलं पार्टिकलची डेफिनेशन? पार्टिकल हे काय आहे, तर पार्टिकल हे एक पॉइंट मास आहे. मग आपल्याला जर डेफिनेशन करायची झाली पार्टिकलची, तर पार्टिकलची आपण डेफिनेशन कशी करू शकतो? पार्टिकल इज अ पॉइंट मास without dimensions
बट कंटेन अ डेफिनाइट मॅटर, त्याच्या आतमध्ये काहीतरी डेफिनाइट मॅटर हा समाविष्ट झालेला असतो, त्याला आपण म्हणतो पार्टिकल. समजतंय? हा परत एकदा मी तुम्हाला सांगतो. पार्टिकल इज डिफाइंड ॲज अ पॉइंट मास. पार्टिकल हा एक काय असतो, एक पॉइंट मास असतो. जसे या ठिकाणी दिसते पॉइंट मास. दिसते या ठिकाणी एक पॉइंट मास आहे. आणि त्या पॉइंट मासला डायमेन्शन असतात का? तर डायमेन्शन नसतात, म्हणजे आपण त्याला म्हणतो विदाउट डायमेन्शन्स. दिस इज विदाउट डायमेन्शन्स. अँड दिस पार्टिकल कंटेंट अ डेफिनाइट मॅटर. त्या पार्टिकलच्या आतमध्ये काय असेल? डेफिनाइट काहीतरी मॅटर हा असेल. समजते? म्हणजे तो कोणत्या तरी बाबीचा बनलेला आहे तो पार्टिकल, त्याला आपण म्हणतो डेफिनाइट मॅटर असतं. डेफिनाइट म्हणजे मोजता येईल असं त्याच्या आतमध्ये काहीतरी डेफिनाइट मॅटर असणार आहे. समजतंय? डेफिनाइट म्हणजे काय? मोजता येईल, त्याला आपण म्हणतो डेफिनाइट. जे मोजता येतं त्याला आपण म्हणतो डेफिनाइट. त्या अमाऊंटला म्हणतो डेफिनाइट अमाऊंट. मग ती डेफिनाइट अमाऊंटची काहीतरी त्याच्या आतमध्ये मॅटर हा समाविष्ट झालेला आहे त्या पार्टिकलच्या आतमध्ये. समजतंय? तर असं जे पॉइंट मास असतं तर त्याला आपण काय म्हणतो? पार्टिकल म्हणतो. समजलं तुम्हाला पार्टिकलची डेफिनेशन? परत एकदा सांगतो मी. पार्टिकल is defined as a point mass without dimensions, but it contains a definite amount of matter. This is called as particle. समजलं सर्वांना? त्यानंतर पुढची डेफिनेशन आहे बॉडी. बॉडी बॉडी कशाला म्हणायचं? बॉडीला आपण एक ऑब्जेक्ट असंही म्हणू शकतो. जसं की या ठिकाणी पहा, मी एक ड्रॉ करतो, एक ऑब्जेक्ट या ठिकाणी मी ड्रॉ करतो. दिसतंय? हा जो ऑब्जेक्ट आहे, हा जो ऑब्जेक्ट मी या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. ओके. म्हणजे बॉडी काय असते? एक ऑब्जेक्ट असतो. बॉडी काय असते? एक ऑब्जेक्ट असते की त्या ऑब्जेक्टला काय असेल? एक डेफिनेट स्वतःचा असं काय असेल? एक मास असेल. त्या ऑब्जेक्टला स्वतःचा असं काय असेल? एक डेफिनेट मास असेल. डेफिनेट म्हणजे मोजता येईल असं. समजतंय? म्हणजे त्या ऑब्जेक्टला, हा जो ऑब्जेक्ट तुम्हाला मी दाखवला या ठिकाणी, त्या ऑब्जेक्टला काय असेल? एक मोजता येईल असं त्याचं स्वतःचा असं मास असेल. तसंच त्याला एक डेफिनाइट अशी तो जागा काय करेल? एक स्पेस मध्ये ॲक्वायर करेल. समजतंय? डेफिनाइट काय करेल? एक तो स्पेस काय करेल? ॲक्वायर करू शकतो. डेफिनाइट स्पेस ॲक्वायर करू शकतो तो. किंवा ऑक्युपाय करू शकतो तो स्पेस मध्ये. समजतंय? त्याला आपण काय म्हणतो? ऑब्जेक्ट. आणि त्याच ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो? बॉडी. समजतंय? म्हणजे जर बॉडीची डेफिनेशन करायची झाली तर बॉडी म्हणजे काय असते? बॉडी एक ऑब्जेक्ट असते. जसं या ठिकाणी मी तुम्हाला दाखवले, बॉडी ही काय? एक ऑब्जेक्ट आहे की जो ऑब्जेक्टला स्वतःचं असं डेफिनाइट म्हणजे मोजता येईल असं स्वतःचं काय असेल? मास असेल. समजते? मोजता येईल असं काय असेल? स्वतःचं असं त्याला मास असेल. त्यानंतर त्याच ऑब्जेक्टला
जर आपण एका स्पेस मध्ये ठेवलं तर तो स्पेस मध्ये काही जागा काय करेल, तो ऑक्युपाय करेल. एक डेफिनेट अशी स्पेस तो काय करेल, ऑक्युपाय करू शकतो. याचा अर्थ काय होतो, तो डेफिनेट स्पेस कधी ऑक्युपाय करेल किंवा ऑक्युपाय करेल जर त्याला डायमेन्शन्स असतील. जसं पार्टिकल डायमेन्शन नसतात तसं ह्या ऑब्जेक्टचे डायमेन्शन आपण मेजर करू शकतो. म्हणजे ह्या ऑब्जेक्टची आपण लांबी, रुंदी, उंची हे मोजू शकतो. समजतंय? म्हणजे त्याची लांबी, रुंदी, उंची त्याला काही ना काही डायमेन्शन्स हे असतात. त्यामुळे तो काय करतो, एका स्पेस मधली एक जागा काय करतो, ऑक्युपाय करतो. त्याला आपण काय म्हणतो, बॉडी म्हणतो. समजतंय? म्हणजे बॉडी ही एक ऑब्जेक्ट आहे, त्याला डेफिनेट शेप असतो, डेफिनेट साईज असते त्याला. म्हणजे डेफिनेट काय असतात, त्याला डायमेन्शन्स असतात. तसंच त्याला स्वतःचं असं डेफिनेट मास असतं, त्याला आपण काय म्हणतो, बॉडी म्हणतो. ओके, समजलं कन्सेप्ट बॉडी काय आहे ते. तर पार्टिकल आणि बॉडी मध्ये फरक आहे. पार्टिकलला डेफिनेट डायमेन्शन्स नसतात, त्याला डेफिनेट म्हणजे त्याचा जो आकार आहे, साईज शेप जो आहे आपण ते मोजू शकत नाही. त्याचे डायमेन्शन जे लांबी, रुंदी, उंची ही मोजता येत नाही. समजतंय? तो असतो पार्टिकल, ज्याची लांबी, रुंदी म्हणजे त्याला डायमेन्शन हे नसतात. त्याला फक्त एक डेफिनेट मास असतं आणि त्या पार्टिकलच्या आतमध्ये एक डेफिनेट अमाऊंटची मॅटर हा समाविष्ट झालेला असतो, त्याला आपण पार्टिकल म्हणतो. आणि बॉडी म्हणजे काय, त्या बॉडीला डेफिनेट स्वतःचं असं मास असेल, डेफिनेट स्वतःचं असं डायमेन्शन असेल, किंवा आपण असं म्हणू शकतो की बॉडी जर आपण स्पेसमध्ये ठेवली तर त्या ठिकाणी ती डेफिनेट अमाऊंटची त्या ठिकाणी स्पेस काय करते, ती ॲक्वायर करते. डेफिनेट त्या ठिकाणी एक जागा स्पेस मध्ये तो घेतो, तो ऑब्जेक्ट. त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, बॉडी असे म्हणतो. समजतंय? मग बॉडीची डेफिनेशन अशीही करता येईल, बॉडी इज अन ऑब्जेक्ट हॅव्हिंग अ डेफिनेट मास. त्याला काय असतं, डेफिनेट काय असतं, मास असतं. अँड धिस बॉडी और ऑब्जेक्ट ऑक्युपाइंग अ डेफिनेट स्पेस. म्हणजे तो एक डेफिनेट स्पेस पण काय करतो, ऑक्युपाय करतो. म्हणजे जर ती बॉडी आपण कुठे जरी ठेवली तर त्या ठिकाणी काय करणार आहे, एक मोजता येईल अशी जागा काय करणार आहे, त्या ठिकाणी ती जागा घेणार आहे, ती जागा ती व्यापणार आहे. समजतंय? आणि त्या ऑब्जेक्टला एक डेफिनेट असं मास हे असतं. तसंच ती ऑब्जेक्ट एक मोजता येईल असं त्या ठिकाणी जागा व्यापते किंवा जागा घेते. त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, बॉडी असे म्हणतो. समजलं? म्हणजे बॉडी इज अन ऑब्जेक्ट हॅव्हिंग अ डेफिनेट मास अँड ऑक्युपाय अ डेफिनेट स्पेस. म्हणजे तो ऑक्युपाय करतो, तो त्या ठिकाणी ऑक्युपाय करणे म्हणजे काहीतरी जागा त्यांनी घेणे स्पेस मध्ये, त्याला आपण म्हणतो ऑक्युपाय करणे, ऑक्युपाय अ डेफिनेट स्पेस. समजतंय? ऑक्युपाय अ डेफिनेट स्पेस म्हणजे काय, तो काहीतरी जागा ही त्या ठिकाणी ऑक्युपाय करतोय, म्हणजे ती जागा काहीतरी व्यापतोय, काहीतरी जागा घेतोय, त्याला आपण म्हणतो ऑक्युपाय करणे. ती जागा ऑक्युपाय करणे म्हणजे ती एवढी जागा घेणे. समजतंय? बॉडी म्हणजे काय समजलं तुम्हाला? बॉडी ही एक ऑब्जेक्ट असतो विच हॅविंग अ डेफिनेट मास अँड ऑक्युपाय अ डेफिनेट स्पेस. Then this object is called as body. त्यानंतर नेक्स्ट पुढची कन्सेप्ट आहे टाइम. तर टाइम म्हणजे काय असतं एक्झॅक्टली, की एखादा इव्हेंट असेल, जर आपल्याला एखादा इव्हेंट घ्यायचा असेल किंवा इव्हेंट ऑकर होणार असेल तर त्याला एक स्पेसिफिक असा टाइम असतो जो आपण दिलेला असतो. बरोबर? जसं एखादं उद्घाटन असेल एखाद्या शॉपचं, तर आपण एक मुहूर्त पाहतो आणि त्या मुहूर्तावरती एक टाइम आपण घेतो. म्हणजे 12:10 त्या ठिकाणी एक इव्हेंट आहे, एक इव्हेंट ऑकर होणार आहे, एक उद्घाटनाचा एक समारंभ त्या ठिकाणी एक इव्हेंट ऑकर होणार आहे. समजतंय? म्हणजे तो जो इव्हेंट ऑकर होतो, त्या इव्हेंट ऑकर होण्यासाठी जी आपण बेसिक क्वांटिटी त्या ठिकाणी यूज करतो इसेन्शियली,
की तो इव्हेंट कधी ऑकर होणार आहे त्यासाठी, म्हणजे त्यासाठी आपण काय करतो, एक टाइम देतो इव्हेंट ऑकर होण्याचं टायमिंग. समजताय? म्हणजे टाइम म्हणजे काय, एक बेसिक क्वांटिटी आहे जी आपण यूज करतो इव्हेंट ऑकर कधी होतोय त्यासाठी. समजताय? मग ती जी बेसिक क्वांटिटी आहे, तो इव्हेंट कधी ऑकर होतोय ती दाखवण्यासाठी जी आपण बेसिक क्वांटिटी यूज करतो त्याला आपण काय म्हणतो, टाइम म्हणतो. अँड त्या टाइमला आपण डिनोट करण्यासाठी आपण टी हा सिम्बॉल, कॅपिटल टी किंवा स्मॉल टी हा सिम्बॉल आपण यूज करत असतो. समजलं टाइम काय आहे ते? टाइम म्हणजे एक बेसिक क्वांटिटी आहे जी की आपण यूज करतो, त्याचा वापर करतो. कशासाठी वापर करतो? इव्हेंट कधी ऑकर होतोय ते सांगण्यासाठी. समजलंय? मग त्या टाइम साठी आपण कोणता सिम्बॉल यूज करतो? टी. ओके, समजतंय? टाइम इज अ बेसिक क्वांटिटी. Time is a basic quantity essentially used for an event occur. म्हणजे जो इव्हेंट ऑकर होतोय त्यासाठी ती आपण एक बेसिक क्वांटिटी यूज करतो ती सांगण्यासाठी, तर त्याला आपण म्हणतो टाइम. अँड इट इज डिनोटेड बाय टी. म्हणजे टी लेटरनी ती आपण काय करतो, डिनोट करतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट पुढची कन्सेप्ट आहे रिजिड बॉडी. पुढची कन्सेप्ट आहे रिजिड बॉडी. रिजिड बॉडी ऍक्च्युली बॉडी जे आहे, या ठिकाणी बॉडीची डेफिनेशन आपण पाहिली. ह्या बॉडीचे टोटल 3 टाईप पडतात. किती टाईप पडतात? 3. एक असते रिजिड बॉडी, दुसरी असते इलास्टिक बॉडी आणि तिसरी असते प्लास्टिक बॉडी. बरोबर? तर या ठिकाणी पहिली आपण पाहूयात रिजिड बॉडी. फर्स्ट वन आपण स्टडी करूयात रिजिड बॉडी. तर रिजिड बॉडी म्हणजे काय? तर रिजिड बॉडी ही एक बॉडी असेल विच डज नॉट अंडरगोज एनी चेंज इन डायमेन्शन. म्हणजे ह्या बॉडीला स्वतःचे असे काय असेल, एक डायमेन्शन असेल. स्वतःचे असे डायमेन्शन म्हणजे काय, त्याला स्वतःची लांबी असेल, रुंदी असेल, तसंच उंची देखील असेल. समजतंय? म्हणजे रिजिड बॉडी जसं या ठिकाणी मी परत एकदा मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. कन्सिडर करा या ठिकाणी एक बॉडी आहे. तर ह्या बॉडीला रिजिड बॉडी कधी म्हणायचं? बॉडीचे 3 टाईप आहेत ना, प्लास्टिक बॉडी, इलास्टिक बॉडी, रिजिड बॉडी. तर ह्याला रिजिड बॉडी कधी म्हणायचं? ज्या वेळेस ही जी बॉडी आहे त्या बॉडीवरती, म्हणजे ही बॉडी म्हणजे याचा अर्थ तिला एक डेफिनेट मास आहे, तिला एक डेफिनेट काय आहे, डायमेन्शन्स आहेत. समजतंय? दिस इज अ बॉडी हॅव्हिंग अ डेफिनेट मास अँड डेफिनेट डायमेन्शन. त्याला डेफिनेट डायमेन्शन्स म्हणजे काय, तिला लांबी असेल, रुंदी असेल, उंची असेल. तर ही जी बॉडी आहे तिला डायमेन्शन्स आहेत. मग ज्यावेळेस आपण ह्या बॉडीवरती एखादा फोर्स अप्लाय करतो, सपोज या ठिकाणी मी एक फोर्स अप्लाय केलाय, तर ह्या बॉडीवरती ज्यावेळेस मी फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस कितीही जरी मी फोर्स अप्लाय केला तरी देखील
तिचे जे सुरुवातीचे डायमेन्शन्स होते ते जर बदलत नसतील, समजतंय, म्हणजे ह्या बॉडीचे जे सुरुवातीचे डायमेन्शन्स होते ते तसेच राहत असतील, मी कितीतरी फोर्सेस अप्लाय केला, म्हणजे ह्या बॉडीचा शेप आणि साईज हा चेंज होत नसेल, समजतंय, म्हणजे आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी, नो चेंज इन शेप अँड साईज. जरी आपण त्या बॉडीवरती कितीही फोर्सेस अप्लाय केले तरी सुद्धा त्या बॉडीचा शेप आणि साईज चेंज होतोय का, तर चेंज होत नाही. शेप अँड साईज चेंज होत नाही याचा अर्थ काय, त्याचे डायमेन्शन जे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचे चेंजेस होत नाही. म्हणजे आपण म्हणू शकतो धिस बॉडी does not undergoes any change in its dimensions. म्हणजे त्या बॉडीचे डायमेन्शन्स हे चेंज होत नाहीत, समजतंय. त्याची जी काही लांबी असेल ती लांबी सुरुवातीला 10 असेल तर ती 10च राहील, किती जरी आपण फोर्स अप्लाय केला तरी त्याची लांबी ही बदलत नाही, रुंदी ही बदलत नाही, तसंच त्याची उंची ही बदलत नाही, म्हणजे त्याचे डायमेन्शन्स काय आहेत हे बदलत नाही, समजतंय. त्यावेळेस त्या बॉडीला म्हणजे आपण कितीही फोर्सेस अप्लाय केला तरी त्या बॉडीचे साईज आणि शेप बदलत नाही, याचा अर्थच काय होतो, त्याचे डायमेन्शन्स हे बदलत नसतील किती जरी आपण त्या बॉडीवरती फोर्सेस अप्लाय केले तरी सुद्धा, तर त्यावेळेस आपण अशा बॉडीला काय म्हणतो, रिजिड बॉडी म्हणतो. देन धिस बॉडी इज कॉल्ड ॲज रिजिड बॉडी. समजतंय रिजिड बॉडी काय आहे ते. रिजिड बॉडी ही एक बॉडी आहे की ज्या बॉडीवरती आपण जरी फोर्सेस अप्लाय केले तरी सुद्धा त्या बॉडीचा शेप आणि साईज बदलत नाही, याचाच अर्थ असा होतो दिस बॉडी डज नॉट अंडरगोज एनी चेंज इन इट्स डायमेन्शन. त्या बॉडीचे डायमेन्शन हे बदलत नाहीत, समजतंय. त्यावेळेस त्या बॉडीला आपण काय म्हणतो, रिजिड बॉडी म्हणतो. समजलं रिजिड बॉडी काय आहे ते. मग त्याची जर डेफिनेशन करायची झाली रिजिड बॉडीची तर आपण डेफिनेशन घेऊ शकतो, अ बॉडी विच डज नॉट अंडरगोज एनी चेंज इन इट्स डायमेन्शन्स. म्हणजे त्याचे डायमेन्शन बदलतात का, तर बदलत नाहीत. इवन आफ्टर ऍप्लिकेशन ऑफ फोर्स, जरी देखील आपण त्या बॉडीवरती फोर्स अप्लाय केले, म्हणजे ऍप्लिकेशन केले फोर्सचे, वेगवेगळे फोर्स आपण त्या बॉडीवरती अप्लाय केले, वेगवेगळ्या डायरेक्शनने देखील अप्लाय केले तरी चालतील. या ठिकाणी मी फोर्सेस अप्लाय केले ह्या बॉडीवरती, तरी सुद्धा त्या बॉडीचे शेप आणि साईज हा बदलत नाही, त्यावेळेस आपण त्या बॉडीला रिजिड बॉडी असे म्हणतो. समजलं रिजिड बॉडी काय आहे ते. तुम्हाला जसे सोपं वाटेल तशी तुम्ही डेफिनेशन लिहू शकता. फक्त महत्वाचं पॉईंट काय आहे की रिजिड बॉडी ही अशी बॉडी आहे की ज्यावरती आपण फोर्सेस अप्लाय केले तरी देखील त्या बॉडीचा साईज आणि शेप बदलत नाही, म्हणजे त्या बॉडीचे डायमेन्शन्स हे बदलत नाही, म्हणजे तिचा आकार हा बदलणारच नाही. किती जरी आपण फोर्स अप्लाय केला तिचा आकार जो सुरुवातीला होता तोच तसाच आकार तिचा कंटिन्यू राहतो, समजतंय. त्या बॉडीला आपण काय म्हणतो, रिजिड बॉडी म्हणतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट पुढची बॉडी आहे जी आपल्याला स्टडी करायची आहे ती आहे इलास्टिक बॉडी. तर इलास्टिक बॉडी म्हणजे काय ते देखील मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी. सपोज या ठिकाणी एक बॉडी मी तुम्हाला दाखवतोय, जिचा रेक्टेंग्युलर शेप आहे.
सपोज ह्या बॉडीवरती मी काय केलं, एक फोर्स अप्लाय केला, टेन्साईल फोर्स अप्लाय केला. समजतंय? या बॉडीला मी, बॉडीचे जे दोन एंड आहेत त्या दोन्ही एंडवरती मी काय केला, फोर्स अप्लाय केला. म्हणजे दोन्ही एंडला मी काय करतोय, धरून त्याला ओढतोय त्या बॉडीला. समजतंय? मग ह्या बॉडीला जर मी दोन्ही साईडला जर ओढलं, दोन्ही एंड कडे, तर ह्या बॉडीचं काय होतं, शेप काय होतो, बदलू शकतो. म्हणजे हा सुरुवातीचा शेप होता, हा ओरिजिनल शेप होता, आणि ह्या बॉडीवरती ज्यावेळेस मी फोर्स अप्लाय करतोय, समजतंय, या ठिकाणी मी फोर्स अप्लाय केला. सुरुवातीला ओरिजिनल शेप या पद्धतीने होता, आणि ज्यावेळेस मी फोर्स अप्लाय करतो, फोर्स अप्लाय केल्यामुळे ही बॉडी काय होते, टेन्साईल फोर्स अप्लाय केल्यामुळे ही बॉडी काय ताणली जाईल. इमेजिन होत आहे, ही बॉडी काय ताणली जाईल. इमेजिन होत आहे. जे सुरुवातीला जे डायमेन्शन्स तुम्हाला दाखवले त्या बॉडीचे, समजतंय, इनिशियली सुरुवातीला ही बॉडी अशी होती इनिशियली. त्यानंतर फोर्सेस अप्लाय केल्यानंतर त्या बॉडीला काय केलं, आपण ओढलं दोन्ही साईडला, तर ती ताणली गेली. जसं आपण रबर घ्या एक्झाम्पल, रबर पहिल्यांदा रबर हा या डायमेन्शनचा होता, आणि त्या रबरला मी जर दोन्ही साईडला पकडून त्याला ओढलं, त्याला ताणवलं रबरला, त्याची लेंथ काय होते, त्याची वाढते. या ठिकाणी दिसतंय त्याची लेंथ काय झाली, वाढली. याचा अर्थ काय होता की त्या बॉडीचे डायमेन्शन्स काय झाले, चेंज झाले. ओरिजिनल डायमेन्शन हे वेगळे होते. ओरिजिनल म्हणजे सुरुवातीला त्याचे डायमेन्शन्स, ओरिजिनल डायमेन्शन्स या ठिकाणी तुम्हाला फिगर नंबर पहिल्या फिगर मध्ये दिसतोय. आणि त्यानंतर तुम्ही काय केलं, त्या बॉडीवरती फोर्स एक्झर्ट केला, आणि फोर्स एक्झर्ट केल्यामुळे तो रबर काय झाला, ताणला गेला. ताणल्यामुळे त्याचा शेप काय झाला, चेंज झाला, शेप अँड साईज. म्हणजे त्याचे डायमेन्शन काय झाले, आता चेंज झाले ना. त्याची लांबी सुरुवातीला कमी होती, आता त्याची लांबी वाढली. याचा अर्थ काय झाला, लांबी म्हणजे ते डायमेन्शन्स आहे, त्याचे डायमेन्शन काय झाले, चेंज झाले. ओके, आता मी काय करतोय, हा जो फोर्स अप्लाय केलेला आहे तो फोर्स मी काढून टाकतो. समजते, तुमच्या घरी तुम्ही कंपास मध्ये किंवा कुठेही रबर पाहिला असेल तुम्ही, बरोबर. तर ज्यावेळेस आपण रबरवरती फोर्स एक्झर्ट करतो, तो ताणला जातो. जसं खोडरबर पण घ्या, कंपास पट्टी मधला खोडरबरवरती आपण फोर्स एक्झर्ट केला, तो ताणला जातो. त्या ठिकाणी त्याचा शेप काय होतो, चेंज होतो, म्हणजे त्याची लांबी काय होते, वाढते. आणि जर आपण हा फोर्स काढून टाकला तर काय होईल, फोर्स काढून टाकला तर काय होईल, परत तो जो रबर आहे त्याला परत त्याचे ओरिजिनल डायमेन्शन्स परत काय होतात, परत मिळून जातात. म्हणजे परत तो पहिल्यासारखा दिसायला लागतो. म्हणजे त्याचे डायमेन्शन जे आहेत, ओरिजिनल डायमेन्शन, त्याला परत ते मिळून जातात. कधी, आफ्टर रिमूव्हल ऑफ द फोर्स. म्हणजे तो जो फोर्स मी अप्लाय केला होता रबरवरती, तो फोर्स मी काय केला, काढून टाकला. म्हणजे ह्या बॉडीवरचा फोर्स काय केला, मी काढून टाकला. म्हणजे फोर्स जर मी रिमूव्ह केला तर त्या बॉडीला त्याचे ओरिजिनल डायमेन्शन परत मिळतात. समजतंय? मग ही जी प्रॉपर्टी आहे एखाद्या बॉडीची, की ज्यावरती आपण त्या बॉडीवरती जर फोर्स एक्झर्ट केला तर तिचे डायमेन्शन हे चेंज होतात. आणि ज्यावेळेस आपण तो फोर्स रिमूव्ह करतो, काढून टाकतो, त्यावेळेस तिला परत तिचे ओरिजिनल शेप आणि साईज मध्ये ती बॉडी येते. मग ही जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण म्हणतो इलॅस्टिसिटी. समजतंय? ह्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, इलॅस्टिसिटी. आणि ती जी बॉडी आहे त्याला आपण म्हणतो इलॅस्टिक बॉडी. समजतं इलॅस्टिक बॉडी म्हणजे काय? इलॅस्टिक बॉडी म्हणजे अशी बॉडी की ज्या बॉडीवरती जर मी फोर्स एक्झर्ट केला तर फोर्स एक्झर्ट केल्यावरती काय होतं, तिच्या साईज आणि शेप बदलतो.
साईज आणि शेप बदलणे म्हणजे चेंज इन साईज अँड शेप. बरोबर, मी काय म्हणतोय, चेंज इन साईज अँड शेप. याचाच अर्थ काय होतो, डायमेन्शन्स काय होतात, चेंज होतात. डायमेन्शन्स काय होतात, चेंज होतात. कधी, फोर्स अप्लाय केल्यावर, आफ्टर अप्लाइंग फोर्स. ज्यावेळेस आपण एखादा फोर्स अप्लाय करतो बॉडीवरती, त्यावेळेस त्याचे शेप आणि साईज काय होतं, चेंज होतो. म्हणजे त्याचे डायमेन्शन्स काय होतात, चेंज होतात. फोर्स अप्लाय केल्यामुळे एखाद्या बॉडीचे काय होतात, शेप अँड साईज चेंज होतो. म्हणजेच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, त्याचे डायमेन्शन्स काय होतात, चेंज होतात आफ्टर अप्लाइंग द फोर्स. आणि जर आपण तो फोर्स जर रिमूव्ह केला, म्हणजे आपण काय म्हणतो, रिमूव्ह म्हणजे काढून टाकणे तो फोर्स. म्हणजे ह्या रबरवरती जो आपण फोर्स एक्झर्ट केलेला होता, ह्या रबरवरती जो काही मी फोर्स अप्लाय केलेला होता, तो जो मी रिमूव्ह केला, म्हणजे आफ्टर रिमूव्हल ऑफ द फोर्स, दॅट बॉडी कॅन रिगेन. त्या बॉडीला काय होतं, परत त्याचा ओरिजिनल शेप अँड साईज मिळतो. रिगेन म्हणजे काय, परत मिळवणे. रिगेन म्हणजे परत मिळवणे, लक्षात ठेवा. म्हणजे रिमूव्हल ऑफ द फोर्स काय होतंय, फोर्स रिमूव्ह केल्यानंतर हा जो रबर आहे त्याला परत ओरिजिनल शेप अँड साईज मिळतो ना. म्हणजे त्याला काय मिळाला, रिगेन म्हणजे परत मिळतो, रिगेन ओरिजिनल शेप अँड साईज. त्याला परत त्याचा ओरिजिनल शेप अँड साईज मिळतो. किंवा आपण त्याला असंही म्हणू शकतो, ऑर रिगेन ओरिजिनल डायमेन्शन्स. त्या बॉडीला परत ओरिजिनल डायमेन्शन परत मिळून जातात. मग अशी जी बॉडी आहे त्याला आपण काय म्हणतो, इलास्टिक बॉडी. समजलं इलास्टिक बॉडी म्हणजे काय? इलास्टिक बॉडी म्हणजे काय, की त्या बॉडीवरती मी जर फोर्स एक्झर्ट केला, त्याचा साईज आणि शेप चेंज होतो. म्हणजे तिचा आकार काय होतो, बदलतो. आकार बदलला म्हणजे त्याचे डायमेन्शन पण काय होणार आहे, बदलणार आहे ज्यावेळेस त्या बॉडीवरती मी फोर्स एक्झर्ट करतो. जसं की या ठिकाणी रबर मी सांगितलं तुम्हाला, त्या रबरवरती आपण जर फोर्स एक्झर्ट केला तर रबरचा काय होतो, तिचा आकार काय होतो, बदलतो. त्याची लांबी वाढते ना रबरची, जर आपण टेन्साइल फोर्स एक्झर्ट केला तर. आणि जर आपण तो अप्लाय केलेला फोर्स आहे तो जर काढून टाकला, म्हणजे तो फोर्स काय केला आपण, म्हणजे त्या रबरला जर सोडून दिला आपण, याचा अर्थ तो फोर्स काय होईल, निघून जाईल त्या रबरवरचा, त्या बॉडीवरचा. आणि त्या रबर किंवा त्या बॉडीला काय मिळेल, रिगेन म्हणजे त्याला परत तिचा ओरिजिनल शेप अँड साईज मिळेल जो सुरुवातीला होता. त्यालाच आपण काय म्हणतो, इट्स बॉडी रिगेन इट्स ओरिजिनल डायमेन्शन्स. समजतंय? मग ही जी प्रॉपर्टी आहे की ज्या प्रॉपर्टीमुळे त्या बॉडीवरचा जर आपण फोर्स रिमूव्ह केला, तर रिमूव्ह केल्यामुळे त्या बॉडीचं काय होतंय, ओरिजिनल शेप अँड साईज परत रिगेन परत मिळतोय. तर ह्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, इलॅस्टिसिटी. आणि त्या बॉडीला म्हणतो आपण इलॅस्टिक बॉडी. समजलं इलॅस्टिक बॉडी काय आहे ते? व्हेन बॉडी रिगेन इट्स ओरिजिनल डायमेन्शन्स. रिगेन म्हणजे काय, परत मिळतात तिला ओरिजिनल डायमेन्शन्स, इवन आफ्टर रिमूव्हल ऑफ एक्सटर्नली अप्लाइड फोर्स. म्हणजे हा जो एक्सटर्नली म्हणजे काय, बाहेरून अप्लाय केलेला जो फोर्स आहे, एक्सटर्नली अप्लाइड फोर्स आहे, तो जर आपण रिमूव्ह केला, तर त्या ठिकाणी त्या बॉडीला तिचे ओरिजिनल जे डायमेन्शन्स आहेत ते परत मिळणार आहेत, परत ते रिगेन होणार आहेत. रिगेन होणे म्हणजे परत मिळणे. समजतंय? आणि ते कधी मिळतोय, आफ्टर रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल अप्लाइड फोर्स. मग तो एक्सटर्नल अप्लाइड फोर्स काढून टाकल्यानंतर, तो रिमूव्ह केल्यानंतर त्या बॉडीला काय मिळतात, तिचे ओरिजिनल शेप आणि साईज परत मिळून जातो. मग अशी जी बॉडी आहे त्याला आपण म्हणतो इलॅस्टिक बॉडी. ओके, समजलं? डेफिनेशन पाठ करा इलॅस्टिक बॉडीची. इलॅस्टिक बॉडी इज अ बॉडी विच रिगेन इट्स ओरिजिनल शेप
and size or its original dimensions after removal of external applied force. Then this body is called as elastic body. ओके, समजलं इलेस्टिक बॉडी काय आहे ते. त्यानंतर तिसरी जी बॉडी आहे प्लास्टिक बॉडी. ठीक आहे, ती प्लास्टिक बॉडीचं बद्दल मी देखील तुम्हाला सांगतो. प्लास्टिक बॉडी कशी असते. सपोज कन्सिडर करा की आपण काय केलंय, एक चिखल तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल, मातीमध्ये पाणी मिसळायचं आणि पाणी मिसळल्यानंतर एक चिखलाचा गोळा तयार करायचा. बरोबर, सपोज तो असा या प्रकारे तुम्ही काय केला, एक चिखलाचा गोळा तयार केला, म्हणजे मड. चिखलला आपण म्हणतो मड. ओके, तो चिखल आपण जर घेतला, ओके, चिखलाचा गोळा या ठिकाणी मी तयार केलेला आहे आणि त्या चिखलाच्या गोळ्यावरती जर मी फोर्स अप्लाय केला, तो आपल्या मुठीमध्ये घेऊन त्याला मी काय केलं, जोरेने दाबलं. समजतंय, जोरेने दाबलं म्हणजे काय केलं, त्यावरती मी फोर्स अप्लाय केला वेगवेगळ्या डायरेक्शनने. समजतंय. तुम्ही तो चिखलाचा गोळा घ्या किंवा घरी आपल्या घरी चपात्या वगैरे करताना पहा, एक पीठ मळतो आपण. पीठ मळल्यानंतर तो पिठाचा गोळा आपण जर घेतला आणि तो गोळा जर आपण हातामध्ये घेतला आणि त्याच्यावरती बोटाने काय केलं, आपण त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला वेगवेगळ्या डायरेक्शन्सनी, त्याला दाबलं त्या गोळ्याला, ते काय होतं, त्या गोळ्याचा काय होतं, शेप काय होतं, बदलतो. बरोबर. आणि तो जो आपण फोर्स अप्लाय केलेला आहे तो जर सोडून दिला, तो जर काढून टाकला फोर्स, तर तिचा परत ओरिजिनल डायमेन्शन परत तिला मिळतो का, तर तिला ओरिजिनल डायमेन्शन, सपोज हे त्याचे ओरिजिनल डायमेन्शन्स आहेत या ठिकाणी दाखवले. आणि आपण जर ह्या चिखलाच्या गोळ्याला जर दाबलं तर तो बारीक असा दाबून तो गोळा तयार झाला. समजतंय, दाबल्यानंतर तो बारीक झाला असा. सेकंड फिगर पहा, या ठिकाणी मी काढली आहे. मग तो बारीक झाल्यानंतर हा जो चिखलाचा गोळा आहे त्याच्यावरचा जो फोर्स आहे तो जो मी सोडून दिला, तो फोर्स काढून टाकले, म्हणजे हाताचा जो बोटांचा जो प्रेशर तो जर काढून टाकला, तर या चिखलाच्या गोळ्याला परत त्याचे जे ओरिजिनल डायमेन्शन्स होते ते मिळतात का, तर मिळत नाही. बरोबर. मग अशी जी बॉडी आहे त्याला आपण म्हणतो प्लास्टिक बॉडी. म्हणजे तिने काय केलं, तिचा जो शेप चेंज झाला तो तुझा परमनंट तसाच राहिला, तो तसाच रिटेन केला तिने, शेप चेंज झालेला. मग अशी जी बॉडी आहे त्याला आपण म्हणतो प्लास्टिक बॉडी.